साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। 3, 2, 1। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल है हमारी आरज़ू। हैप्पी वेडिंग एनिवर्सरी टू यू, हैप्पी वेडिंग एनिवर्सरी टू यू, हैप्पी वेडिंग एनिवर्सरी टू यू, बोथ ऑफ यू। हैप्पी वेडिंग एनिवर्सरी टू यू। हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, बच्चे का शादी तो दुनिया कहते हैप्पी बर्थडे टू यू, तो दुनिया कहते हैप्पी वेडिंग एनिवर्सरी टू यू। धन्यवाद। कोई वर्जन हो शादी का है ना, और बोले हम अगर बच्चे मिलाको काय अशा कशा करून नाही आलेलो पाऊस पडतो। रवींद्र वायकरजी साहेब यांचं गणेशराव चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून श्री गणेशराव माननीय श्री रवींद्र वायकरजी साहेब, नॉर्थ वेस्ट मुंबई कॉन्स्टिट्युएन्सी, त्यांच्या श्री गणेशराव वाकेंच्या गणेशराव चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून प्रेम भरे जोरदार स्वागत, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत, तालियां रुकनी नहीं चाहिए। माननीय श्री रवींद्र वायकरजी साहेब यांचं खूप खूप अभिनंदन। आताचे इलेक्शन जिंकून, अटीतटीचे इलेक्शन जिंकून साहेब न्यूली इलेक्टेड मेंबर, त्यांची आपण खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होतो। आज त्यांचं आपल्या क्लबमध्ये आगमन झालेलं आहे आणि याचा पुढचा कार्यक्रम सुवासिनीचा ऑप्शन झाला असेल तर पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू। सगळ्यांना विनंती आहे बसून घ्यावं, आपल्या आपल्या सीटमध्ये बसून घ्या। येथील श्री मच्छिंद्र बोडके साहेब।
टाळ्या. खूप खूप अभिनंदन सर, आपण निवडून आल्याबद्दल आणि आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आमचा पूर्ण कळम आपला आभारी आहे आणि आपण अशीच कृपादृष्टी सगळ्यांवर ठेवावी ही विनंती आहे. पुढचा सत्कार आहे श्री मुरजीभाई पटेल काका यांचा सत्कार करतील श्री नारायण राव आणि शाल श्रीफळ आणि बुके श्री मुरजीभाई पटेल काका यांना देतील. We are proud मुरजीभाई काका पटेल हे आपल्या क्लबचे रजिस्टर्ड मेंबर आहेत आणि आपल्या क्लबबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम आहे. असंच राहू असं आम्ही अपेक्षा करतो. पुढचा सत्कार आहे श्री उमेश राणे सर. उमेश राणे सर यांना शाल श्रीफळ आणि बुके वैभव केळी देतील. वैभव केळीच्या हस्ते साहेबांचा सत्कार. टाळ्या. थँक्यू थँक्यू. पुढचा सत्कार आहे श्री राजू माने सर यांचा सत्कार करतील आपल्या क्लबचे व्हाईस प्रेसिडेंट इंदिरा शेट्टी. इंदिरा शेट्टी मॅडम त्यांना शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करतील. तालियां रुकनी नहीं चाहिए भाई, ये क्लब खुशियां पाने के लिए और खुशियां बांटने के लिए है. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. परत मी एक श्री रवींद्र वायकर साहेबांना आपल्या सगळ्यांतर्फे आजच्या योगा डे इंटरनॅशनल योगा डेच्या शुभेच्छा देतो आणि आपले प्रेसिडेंट श्री वसुंधरा बोरके सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. जय श्रीराम. आज या ठिकाणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आपले सर्वांचे लाडके खासदार श्री रवींद्र वायकर साहेब, अंधेरी भाजपा महामंत्री व आपल्या क्लबचे लाडके मेंबर श्री मुरजी पटेल उर्फ काका, आपल्या क्लबचे दुसरे मेंबर श्री उमेश राणे साहेब, श्री राजू माने साहेब आणि क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य कमिटी मेंबर, मी आपल्या सर्वांचं श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि श्री वायकर साहेब आपल्या मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल आपण सर्वांनी हा एक छोटासा त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. आणि आज एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी मला मी परवा भेटायला गेल्यानंतर सांगितलं की साहेब मी येणार नक्की, आणि त्याप्रमाणे त्यांनी जसा शब्द दिला तसे आपल्या या पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर त्यांचं म्हणावं तसं कौतुक आणि आपल्या सर्वांच्या वतीने परत काही त्यांचं स्वागत करतो. आपण फार नशिबान आहोत. आपला एक छोटासा क्लब ही छोटीशी फॅमिली आहे, परंतु आपल्या क्लबवर प्रेम करणारे इतके मोठे लोक आहेत की आपल्या एका हाकेला ते साथ देतात आणि आपल्याकडे येतात. रवींद्र वायकर साहेबांचं काम मी 1990 पासून पाहतो. अगदी 1990 मध्ये माझ्या पहिल्या पिटिशनला साहेबांची माझी ओळख झाली आणि साहेब रात्रभर अगदी काही काम असेल तर कधी ते दिवस रात्र हा विचार करायचे नाही. त्यांचे कार्यकर्ते असतील, कोणी गरजवंत असेल त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री धावणारी ही अशी व्यक्ती आहे. म्हणून ते 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, राज्यमंत्री आणि स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. आणि आता 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये ते आपल्या या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि ते निवडून आलेले आहेत.
ही आपल्याला खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपला आता वैशिष्ट्य असल्यामुळे, परंतु मी थोडक्यात फक्त साहेबांना आपल्या इथली परिस्थिती सांगणार आहे. तर 25 नोव्हेंबर 2021 मध्ये कोरोनानंतर या ठिकाणी कोणी येत नव्हतं. सर्व दारू पिणारे, गांजा ओढणारे सगळे लोक तलावाच्या बाजूला होते. एक माणूस वॉकला येत नव्हता. सहज एक कल्पना सुचली की आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे आणि सुरुवात केली. आज आमच्या क्लबचे जवळजवळ 300 मेंबर आहेत आणि 25 नोव्हेंबर 2021 पासून या ठिकाणी सुरुवातीला स्वच्छता चालू केली. ट्रॅक लोकांना चालण्याला एक केला आणि लोक या ठिकाणी चालायला आल्यानंतर प्रत्येकाला विनंती करून क्लबचं मेंबर केलं आणि श्री गणेशला वॉकिंग क्लब स्थापना केली. 2021 पासून तर आजपर्यंत आपण संपूर्ण तलावाची स्वच्छता आमचे क्लबचे मेंबर करतात. दर रविवारी सकाळी संपूर्ण झाडे घेऊन सगळी स्वच्छता करतात. त्यानंतर आम्ही ट्री प्लांटेशन केलं. या ठिकाणी जेवढे झाडं लावलेली आहेत ते सर्व झाडं आमच्या क्लबच्या मेंबर्सनी त्यांच्या वर्गणीतून आणि त्यांच्या श्रमातून वाढवलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम आमचे लाडके काका, त्यांच्याशिवाय हा क्लब आज एवढा हिरवागार दिसला नसता. कारण पाण्याची व्यवस्था नव्हती आणि काकांना जेव्हा आपलं ठेवलं काकांनी एका दिवसामध्ये 4 पाण्याचे कनेक्शन या ठिकाणी बसण्यासाठी कोबा आणि आता अर्धवट राहिलं काम ते सुद्धा लवकर पूर्ण करणार आहेत. टॉयलेटची व्यवस्था केली ते थोडं काम राहिले ते सुद्धा लवकर पूर्ण होईल. इव्हन या ठिकाणी लाईट नव्हती. फार दुर्दैवाची गोष्ट आहे की मुंबई सारख्या ठिकाणी अगदी अंधेरीसारख्या भागामध्ये क्लबला लाईट नाही, परंतु आमच्या क्लबचे मेंबर दर महिन्याला कॉन्ट्रीब्युशन करतात आणि लाईटचे बिल भरतात आणि हे कनेक्शन सुद्धा काकांच्या विनंतीमुळे काकांनी पुढाकार घेतल्यामुळे आम्हाला त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या लोकांना उजेडामध्ये वॉकिंग करता येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी दरवर्षी आम्ही 5 जून आणि 21 जूनला ट्री प्लांटेशन करतो. आज एक आपण ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम ठेवले. माझे एक मित्र डॉक्टर जयेश पाठक यांनी आजच्या ट्री प्लांटेशनसाठी 15,000 रुपये दिले आणि त्याचे आपण झाडं आणले तर आपण ते असते ट्री प्लांटेशन करणार. या ठिकाणी जे काही कार्यक्रम होत आहेत ते सगळ्यांच्या सहकारातून सगळ्यांच्या सहभागातून या ठिकाणी होतात आणि मला फार आनंद होतो की आमची फॅमिली तयार झाली. आज आपण पाहिलं गेलं पावसामध्ये वर तारपत्री टाकली, पाऊस होतोय, काही लोक ओले झाले परंतु तरी सुद्धा पडी पण हल्लेलं नाही. सगळे लोक या ठिकाणी थांबले. आमची आपण आता लवकरच आपल्या शपथविधी होईल. आपल्या फक्त मी निदर्शनास सांगू शकतो आजचा उद्देश तुमचा सत्कार करणं आहे, परंतु त्याचबरोबर आमच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडणं सुद्धा आहे. आम्हाला एकतर त्या कारणासाठी एक सिक्युरिटी म्हणून या बाजूला भीती आहे त्याला थोडंसं जर कंपाऊंड चांगल्या प्रकारे झालं आणि या ठिकाणी सिक्युरिटीचा एखादा दिवस राहण्यासाठी कमीत कमी हे सिक्युरिटी गार्ड जर मिळाला तर त्याला थोडेसे बरं होईल. त्यानंतर या ठिकाणी जो तलाव आहे तलावामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी जोरदार वाटतं आणि मासे, कासव असे अनेक जनजीवन आहे त्या ठिकाणी आणि त्यांना जो त्रास होतो, बरेचसे कासव मरतात. तर या ठिकाणी कोवळीमधून जर आपल्याला एखादं कनेक्शन मिळालं तर बरं होईल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो ट्रॅक आहे मला एक विशेष वाटतं की अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व सगळे मुंबईचे रहिवासी आहेत, परंतु हा भेदभाव काय केला जातो समजत नाही. आपण जर अंधेरी पश्चिम किंवा पश्चिमेकडे कोणत्याही बांद्र्यापासून आधी दहिसरपर्यंत गेला तर सगळ्या ठिकाणचे ट्रॅक अतिशय सुंदर आहे. म्हणजे तिथे माणसं राहतात आणि अंधेरी ईस्टला मात्र हे काही करता येतं की अतिशय गलिच्छ प्रकारे की लोकांना चालता येत नाही काय नाही. पण या लोक अंधेरी ईस्ट किंवा ईस्ट भागामध्ये मुंबईच्या राहतात ते लोक काही टॅक्स देत नाही किंवा त्यांच्यासाठी काही फार महत्वाचं नाही असं एक मला जाणवतं. तर अंधेरी ईस्ट भागामध्ये सुद्धा ही एक अतिशय सुंदर जागा आहे आणि या जागेचा जो ट्रॅक आता मी आपल्याला दाखवणार आहे अतिशय मोठा लोक चालतात, बरेचसे लोक पडतात, जखमी होतात. तर माझं सगळ्यात आपल्याला प्रायोरिटी विनंती आहे की आपण या ट्रॅक बाबत लवकरात लवकर काहीतरी आपल्या ग्रँडमधून हा ट्रॅक चांगला बनवा की लोक सकाळी आल्यानंतर जसं देवाचं नाव घेतात तसं तुमचं नाव घेण्याशिवाय राहणार नाही आणि या ट्रॅकचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे असं आपल्याला विनंती करतो. जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर करू. तर मी आपल्याकडे नेहमी हक्काने येणार कारण आपले संवाद हे 1990 पासून आहे आणि साहेब सार्वजनिक कामासाठी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणून त्यांनी मागे उदाहरण सांगितलं होतं की मी जोगेश्वरी ट्रॅफिक डिव्हिजनची उद्घाटन केलं आणि तिथे अडचणी पाहिलं तर मी पहिलं साहेबांचा नावा घेतला, साहेबांकडे गेलो. साहेबांनी तर श्याम तलाव इतका सुंदर केला
तर आपला हा सुंदर तलाव अजून नक्की जास्त सुंदर करतील आणि ते नक्की मला खात्री आहे. मी आता जास्त वेळ घेतला सर्वांना. मी या ठिकाणी आमचे ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण हे इनिशिएशन दरम्यान 2 गोष्टी डिक्लेअर केल्या होत्या. एक म्हणजे आपल्या गार्डन मध्ये ते मनापासून काम करताय, वेळ काळ काही न पाहता, कोणी आपला फोटो काढताय का कोणी व्हिडिओ काढताय का याचा विचार न करता वेळ मिळेल तेव्हा गार्डन मध्ये काम करता असे 6 लोक निवडले. त्यांचा मी साहेबांच्या हाते सत्कार करू इच्छितो. त्याचप्रमाणे लोकसभा 2024 मध्ये आपल्या क्लबचे जे मेंबर जास्तीत जास्त लोकांना वोटिंगसाठी घेऊन जातील त्यांचा मी साहेबांच्या हस्ते सत्कार केला असं म्हटलं होतं आणि त्याच वेळ आलेली साहेबांच्या हस्ते त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तर मी आता ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील कारवाई करावी. आपल्या गार्डन मध्ये पूर्ण सेवाभावाने जे लोक काम करतात, काही स्वार्थ न ठेवता, काही विचार न करता, रात्रंदिवस अगदी निस्वार्थी मनाने त्या झाडांची सेवा करतात. त्यांची मी नावं डिक्लेअर करतो, त्यांनी पुढे यावं. सोमनाथ यादव, सोमनाथ यादव, मंदाकिनी पवार, दिनेश खोमसे, एकानंतर एक यावं त्यांना विनंती आहे. आणि साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. मामा गरीबे, नमिता राऊत, नमिता राऊत, हे मेंबर सगळे निस्वार्थपणाने रात्रंदिवस त्यांचा वेळ मिळेल तसं जास्तीत जास्त वेळ या क्लबसाठी आणि पर्यावरणासाठी काम करतात. पुढची लिस्ट आहे ज्या मेंबर्सनी मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त केलं त्यांचे नावं मी घेतो. त्यांनी पुढे यावं. इंदिरा शेट्टी या आपल्या क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. इंदिरा शेट्टी, डॉक्टर अलका कदम, डॉक्टर अलका कदम, डॉक्टर अलका कदम यांचं सोशल वर्क पण भरपूर आहे. प्रिन्सिपल आहे. सुजाता विमलराव, सुजाता विमलराव, चित्रा मॅडम, प्लीज कम फॉरवर्ड. चित्रा मॅडम, चित्रा मॅडम, वर्षा, वर्षा, वर्षा रानी कुठे आहात तुम्ही? मैडम यहाँ पे देखो. विनीता लोटलीकर, वर्षा, विनीता लोटलीकर, निर्मला श्रीधर, निर्मला श्रीधर. सगळ्यात मॅक्सिमम काम यांनी केलं आहे. निर्मला श्रीधर यांनी वोटिंगसाठी मतदार लोकांना प्रवृत्त करण्याचं मॅक्सिमम निर्मला श्रीधर. थँक्यू. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेऊ. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल आणि परत आल्यानंतर सर्वांनी स्नॅक्स वगैरे घ्यायचे. त्यानंतर आपला कार्यक्रम, पुढचा कार्यक्रम महिलांचा वटवृक्ष पौर्णिमेच्या निमित्त पूजेचा कार्यक्रम आहे, तो लास्टला ठेवलेला आहे. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. It is my immense pleasure to offer vote of thanks on this auspicious day, and that is International Yoga Day and Vata Purnima. Both these days are very auspicious in our life. जसं आपण म्हणतो हेल्थ आणि वेल्थ. हेल्थ म्हणजे आपल्याला देणारा आजचा दिवस, तो म्हणजे इंटरनॅशनल योग दिन. योगाच्या स्वरूपात आपण संपूर्ण विश्वाला स्वास्थ्याचं आणि आपल्या
स्वास्थ्य आणि ते कसं समृद्ध करायचं आहे याचं ज्ञान दिलं. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आज वृक्षारोपणही करणार आहोत. त्याच्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंदाकिनी बोडके यांचा लग्नाचा वाढदिवसानिमित्त सत्कार करतायत. तर टाळ्यांच्या गजरात आपलं प्रेम त्यांना दाखवतात. खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि असेच प्रेमाने याचे पुढचे आणखी 50 वर्ष आपले वाढदिवस साजरा करत आणि थँक्यू. आपण एक मोठं हे घेऊया नंतर 2-1000 झाडं आंब्याची नारळाची मी दापोलीत आणतो सगळे झाडं आणलेले आहेत. हां गोग्रीनवाला बरोबर आहे. छान झाडं पण लावलेले पण आपल्याला दापोली विद्यापीठातनं ना खूप स्वस्तात मिळतात. हा इथून पलीकडचा भाग आहे सर. तो आपण नानी पाठ केला तिथे झाडं लावली तर तो त्या हिशोबाने आपण तुम्ही सांगाल तसं आपण करू ना. इथे कसं आपण तुम्हाला जे पाहिजे तसं करू. इथे बटरफ्लाय गार्डन केली त्या साईडला सगळे फुलांची झाडं आणि इथे फळांची झाडं लावली की जेणेकरून पाखरांना वगैरे खायला बहुत बडा आहे. इकडे काही काम करायला घेतलं ना आता मुलगीबाईंची शेड परत हा टॉयलेट लगेच कंप्लेंट जातात आणि पडतात आणि ते माणसाला घेऊन जातात मटेरियल घेऊन जातात. त्यामुळे करून देऊया. काय त्या तो मुंडे आला होता ना तो आज गेला. तो गेले 4 दिवसापूर्वी पाठवलं फोटो व्हिडिओ काढतात. हे कसं मिळालं 350 इकडे तेच तुम्हाला 70 रुपयाला दापोलीतलं मिळतं. आता इथे काय खर्च म्हणून म्हटलं बरं काय त्याला काही पर्याय नाही. इकडे पण आहे इकडे या बाजूला आपण करूया ना ते सर्व. आता आपण मोठं वृक्षारोपण करूया 1-2 हजार काका सगळे समोर आहे ना सर. सगळ्यांनी समोर इथे आहे ना आंब्याचं. इथं आंब्याचं त्यात केशर आहे, रत्ना आहे, सिंधू आहे, हापूस आहे, लंगडा आहे, मानकूस गोग्रीनच्या माध्यमातून आम्ही वृद्धाश्रमाची संपूर्ण 1 कोटीचं काम त्याला दिलं. खूपच छान आहे. आपल्या गावाला जाताना आपल्याला ह्याच्यामध्ये ते अभयारण्याच्या बाजूला येते गोग्रीन नर्सरी आहे. आपण त्याला काम दिलं होतं. काम मी दिलं होतं. तारागाव आहे ना, तारागावची पुढे नर्सरी येते गोग्रीन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती युसुफ मेहरअल्लीच्या बाजूला. हो बरोबर तेच गोग्रीन 2 नर्सरी आहेत तिथे. तुका मिळाले झाड ते गोग्रीन. परवा दिवशी मोदी साहेबांनी पण तेच सांगितलं. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या ह्याच्यासाठी नावाने 2 झाडं तर लावलीच पाहिजे प्रत्येकाने. विमल मॅडम डायरेक्ट में बड़ा बोलेगा तो 1800 भैया. असाच एक इस्माईल मध्ये इस्माईल कॉलेज मध्ये चलो सर साइड म्हणले बाकी तर घातलीच पाहिजे. है ना अभी पहचान है ना मैं अरे बाकी के ग्रुप से कर महिला राजू आपला इस्माईल मुला मुलींचा खूप मोठा राजू
आज काही एखादी योगा पौर्णिमा आपला सत्कार वृक्षारोपण सगळे एखादे कार्यक्रम झाले. तुम्हाला फणस वगैरे पाहिजे का? फणसला आपण पाठवू का? नाही रेडी काल रात्री मी वाटले. हा, 1-2 उद्याला खातील ठेवते. आता बाकीचे लोक आहेत ना, बाकी झाडं लावून घ्या. त्यांना जाऊ पाणी काय कोणी हवं कमी मी एकदम मेंटली डिस्टर्ब आहे. आणि इथं ते चालू होतं उभे राहायचं मॅक्सिमम. तिथे त्यांनी त्याची ॲडव्हर्टाईज होती की 3.5 लाखाची 45 लाख कोटी 45 लाखाला. इथं आमच्या इकडे पण तेवढंच आहे, 3-3.25 आहे. मी काय केलं, यातलं माझं पहिले ऑफिस होते ते विकले आणि तिथे आज त्याची किंमत काय झाली माहिती आहे? 7 कोटी. आंबा, फणस, नारळ, काजू, चिकू सर्व आहे. फार्म हाऊस आहे आणि जरूर सकाळी आल्या बनवून घेते. तुम्ही तो गुर्ता म्हणून आलो हे लक्षात ठेवा. नाहीतर शक्य नव्हतं हे खूप मोठं काय म्हणतात तुम्हाला अचिव्हमेंट आहे. देवी जे आहे देवाचं जे आहे काय पण